हरिओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम गोरक्ष जालंधरचर पटाश अडभंग कानिफ मच्छिंद्र आद्या चौरंगिरे वाणक भरतरी संज्ञा भूम्या बभुर्व नवनाथ सिद्धा. आज आता हे जे गाणं ऐकतोय आणि हा जो कार्यक्रम होतोय, संख्या कमी असली तरी सत्व जास्त आहे. कलावंतांचं संख्याबळ इथे प्रचंड आहे. कलेचं अधिष्ठान असलेला आणि प्रामाणिकपणे तळमळीने काम करणाऱ्या शिवा सरांसारखा शिवाचं अधिष्ठान लाभलेला, कलेचं सत्यम शिवम सुंदरम असं शिवा बागुलांचं व्यक्तिमत्व आहे. शिवाशी एकरूप झाले आहेत. महाराष्ट्र भूमीशी, भारत भूमीशी सांस्कृतिक दृष्ट्या एकरूप झालेला आणि आपल्या संस्कृतीशी एकनिष्ठ राहून भारतीय चित्रपट सृष्टीत काहीतरी वेगळं करू पाहणारा शिवा बागुल हा उमद असं दिग्दर्शक व्यक्तिमत्व आपल्याला सगळ्यांना लाभलेलं आहे आणि त्यांच्या कार्यक्रमात आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे. आजच्या कार्यक्रमाची एवढी घाई आणि गच्चपणा पाहून पुढच्या वेळेस शिवाजी पार्क स्टेडियम मुंबईतलं नोंद करावी लागेल असं मला वाटतंय की सगळ्यांनी जर तळमळीने काम केलं. आज आपण सगळे कलावंत आणि कला क्षेत्राशी संबंधित सर्व आहोत. ताई आहेत, महाजन सर आहेत, बागुल सर आहेत, आपले शिवक्रांती सेनेचे भारतीय शिवक्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, बांगर सर आहेत आणि आपण सर्व रसिक कलावंत सर्वच एका स्तरामध्ये महाराष्ट्र भूमीची लेकरं, भारतीय संस्कृतीची पायी आपण इथे सगळे जमलेलो आहोत. मी खूप भाषण करणार नाही. महाजन सरांनी सांगितलं की त्यांच्या संस्थेचं नाव संवाद आहे. मग त्यांचं माझ्यावर बर्डन आलं की आता मी पण संवादच साधणार आहे, भाषण करणार नाही. तर कित्येक झाले आणि होतील राजे असंख्य जगती, परीन शिवबा समान होईल या अवनीवरती. एका छत्रपती शिवाजी महाराजांनी असं दिव्य भव्य चरित्र जगले की त्यांच्यावर मराठी चित्रपट सृष्टीत जितके काही चित्रपट झाले ते सुपर डुपर हिट झाले. आणि एवढंच काय तर शिवकल्याण राजा शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे अमोल कोल्हेंची राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक कुठची पार्श्वभूमी नसताना केवळ एका आमच्या उपास्य दैवतेचं कलावंत म्हणून त्यांनी भूमिका बजावली आणि संभाजी महाराजांच्या आणि शिवाजी महाराजांच्या भूमिकेने त्यांना इतकी लोकप्रियता मिळवून दिली की भारतीय सर्वोच्च संसदेचं सदस्यपद त्यांना मिळालं. भारतीय लोकांनी, महाराष्ट्रीयन लोकांनी, मराठी लोकांनी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन लोकसभेमध्ये पाठवलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र कलावंतांसाठी किती संजीवन आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे. कुठच्या तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशाविरुद्ध गरळ ओकून स्वतःचा सोकॉल्डपणा दाखवण्याचा जो नपुंसकपणा या भारतामध्ये सध्या उठाव करतोय, त्याच्या विरुद्ध जर आपण अभ्यास केला तर 30-40 वर्षापूर्वीचं रामायण पुन्हा एकदा लावलं. कुठचंही तंत्रज्ञान नसताना, कुठचाही स्पेशल इफेक्ट नसताना, कुठचाही ओव्हर मेकअप नसताना, कुठचाच स्पेशल इफेक्ट नव्हते. त्यावेळेला रामानंद सागराने असलेल्या अवजारांसहित केलेलं रामायण आज सुद्धा दूरदर्शनवरती सुपर हिट ठरलं आणि जगाची टीआरपीची जी तुलना होते त्या टीआरपीच्या तुलनेत क्रमांक 1 ला रामायण चाललं जगामध्ये. म्हणजे लोकप्रियतेसाठी उकिरड्यावरचं उष्ट खाणारी जी पिलावळ आली आहे आणि विदेशी लोकांची तळी उचलून धरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपट सृष्टीत यशस्वी होता येईल काय असा जो फाजील प्रयत्न केला जातोय, त्याचं उत्तर आता जर आपण पाहिलं तर लक्ष्मी बॉम्ब नावाचा एक चित्रपट आला होता आणि देशाविरुद्ध, धर्माविरुद्ध भारतीय संस्कृती, मी तुमची जात कुठची आहे, वर्ण कुठचा आहे, पंथ कुठचा आहे, पक्ष कुठचा आहे, मला काही घेणं देणं नाही. तुमचे पूर्वज ह्या मातीशी एकनिष्ठ आहेत, या रामाशी एकनिष्ठ आहेत, बुद्धाशी एकनिष्ठ आहेत, कृष्णाशी एकनिष्ठ आहेत, महावीराशी एकनिष्ठ आहेत, गुरु गोविंद सिंगांशी एकनिष्ठ आहेत, गुरु नानक देवजींशी एकनिष्ठ आहेत. इथल्या सर्व धर्मस्थळांचा मी पाईक आहे, इथल्या सर्व पंथांचा मी उपासक आहे, या भारतातल्या सर्व देवतांचा मी साधक आहे. पण भारतीय संस्कृतीची विटंबना जर चित्रपट सृष्टीच्या बॅनर लावून किंवा तळवे उचलून होणार असेल तर शिवा बागुलांसारख्या, महाजन सरांसारख्या, मोगेताईंसारख्या आणि आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंतांनी, तुम्ही समोर बसलेल्या उच्च कोटीतल्या का शब्द वापरतोय, जरी तुम्ही सिद्ध व्हायचे असाल तरी तुझं आहे तुझं पाशी परी वेड्या जागा चुकलाशी. माऊली ज्ञानेश्वर हे जन्मजात ज्ञानेश्वर माऊली नव्हते, तर ज्ञानाचा ज्ञानेश्वर माऊली झाला साधनेने. गोरक्षनाथ किल्ल्यावर जन्मले गोरक्षनाथ आणि सर्व तंत्र मंत्र साधना परास्त करून सात्विक साधनेचं अधिष्ठान सर्वसामान्य माणसांना उपलब्ध करून दिलं. आज जगामध्ये सर्वात जर कुठची उच्च कोटीतली साधना होत असेल, सर्वात जास्त उपासना केली जात असेल तर तो नाथ संप्रदाय. आणि आपण सगळ्यांनी गौरव केला पाहिजे की आपण सगळे नाथपंथी आहोत. नाथपंथ का नारा यारो सब दुनिया से निराला है, एक हात में माला तो दूजे हात में भाला है. आपण कलावंत आहोत, रसिक आहोत, आपण नटराजाचे पाईक आहोत, पण वीरश्री गाजवण्यात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख्या आहोत.
शाहिस्तेखानावर तुटून पडणाऱ्या 1.25 लाख फौजेत 400 मराठे घुसतात. मराठे म्हणजे 18 पगार 12 बलुतेदार. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले. आता तो मराठा म्हणजे कुठचा एखादा महानगरपालिकेतून जातीचा दाखला घेतलेला मराठा नाहीये. जो या भारतीय परंपरेशी काशी विश्वनाथाचा भगवा ध्वज घेऊन भारतीय परंपरा आणि संस्कृतीच्या रक्षणार्थ, इथल्या स्त्रियांचं माता भगिनींच्या रक्षणार्थ, पावित्र्याच्या रक्षणार्थ, इथल्या संस्कृत शास्त्रीय, नुसती संस्कृती शब्द पण आपण नको वापरूया पुढे, शास्त्रीय संस्कृती आहे जी भारतीय, जी आज विज्ञानाच्या कसोटीवर उतरते. आज क्वारंटाईन जो प्रकार आहे तो आपला 10व 13व 12व आहे. एखादी मृत व्यक्ती घरी मृत व्हायची, संसर्गाने मेली आहे की नाही काय खात्री नव्हती, मग त्या घराला 10 दिवस सोहळ्यात ठेवायचं आणि 10व्या दिवशी खात्री पटली, लक्षणं दिसली नाहीत रोगाची, की सारवून गोमूत्र शिंपडून कडुलिंबाच्या पाल्यात आंघोळ करून केस भद्रून स्वच्छ होऊन कोथड्या नदीवर नेऊन धुवायच्या, शेणान घर सारवून घ्यायचं आणि स्वच्छ होऊन मग सगळ्या गावाने त्यांच्यावर सहभोजन करायचं, म्हणजे ते वाळीत टाकलेल्या वाळीत राहायला नको. आणि तोच प्रकार सुवेराच्या दिवशी सुद्धा बाळंत झालेल्या स्त्रिया घरीच बाळंत व्हायच्या, रक्तस्राव व्हायचा, त्यातूनही संसर्ग होण्याची शक्यता असायची, नवजात शिशूला संसर्ग होण्याची शक्यता असायची. मग तिथे कोणीतरी पेढे बर्फ्या घेऊन जाऊ नये, मिठ्या मारायला मुके घ्यायला कोणीतरी जाऊ नये म्हणून 12 दिवस पुन्हा त्यांना सुटकात ठेवायचं आणि पुन्हा क्वारंटाईन करायचं. विज्ञान ठाई ठाई भारतीय संस्कृतीचे आहे. कुठच्या तरी उकिरड्याच्या उपऱ्या लोकांनी लंडन मधल्या बारच्या बाहेर येऊन पुरस्कार द्यायचे आणि आमच्या इथल्या हुजऱ्यांनी जाऊन तिथे पुरस्कार घ्यायचे आणि मला लंडन मध्ये, पोलंड मध्ये, थायलंड मध्ये पुरस्कार मिळालाय म्हणून गाजावाजा करायचा. त्यापेक्षा शिवा बागुलांसारख्या उमद्या देशभक्त, राष्ट्रनिष्ठ, धर्मनिष्ठ, शिवभक्त असलेल्या शिवाने केलेला पुरस्कार त्या अनेक पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ पुरस्कार. आणि आज तुम्ही सगळ्यांनी पदं घेतलेली आहेत, कित्येकांचा सत्कार झालाय, पुरस्कार झालाय. इथे ही हिरकणी माता बसलेली आहे, आदर्श माता. अशा सर्वांच्या उपस्थितीत आपण सगळ्यांनी निश्चय केला पाहिजे की काही लोक आज बंडखोरीच्या नावाने, अभिव्यक्तीच्या नावाने शेतकरी आंदोलन उभारतात. भारतामध्ये पंजाब बनेगा खलिस्तान, काश्मीर बनेगा पाकिस्तान, यांच्या नरड्यात ऍसिड ओतलं पाहिजे. इतकी देशद्रोही पिलावळ जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्त होऊन देशाविरुद्ध गरळ देशात ओकत असेल, सीए, एनआरसी जे देशाच्या हिताचे कायदे आहेत, देशाची घुसखोरी वाढते, बेरोजगारी वाढते, देशाच्या संसाधनांवर ज्यांचा भार येतोय, त्यांच्या विरुद्ध जर विदेशी शक्तींनी पोचलेले कलाकार बोलत असतील तर स्वदेशी आईचं स्तन्य प्यायलेले भूमिपुत्र कलावंत सुद्धा त्यांच्या विरुद्ध ओकले पाहिजेत, बोलले पाहिजेत आणि त्यांच्या देशद्रोही गरई विरुद्ध राष्ट्रभक्ताचा यलगार पेटला पाहिजे, देशभक्तीचा यलगार पेटला पाहिजे. मग आमची विचारसरणी बुद्धाची असेल, आमची उपासना पद्धती महावीर जैनाची असेल, आमची उपासना पद्धती गुरु नानक देवजींची असेल, महावीरांची असेल, महानुभावांची असेल, वारकरी संप्रदायाची असेल, पण हे सगळं जर आपण शास्त्रोक्त अभ्यास केला तर आपल्या सगळ्या उपासना पद्धतींमध्ये जे जे धर्मग्रंथ लिहिले गेले ते कलावंतांसाठीच आहेत. तिथे सर्वत्र काव्य आहे, तिथे सर्वत्र साहित्य आहे, सारस्वत आहे, उदाहरण आहे, संशोधन आहे आणि कलावंतानेच ती व्यक्त केली पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराजांनी अफझल खान वध केला, शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खान मारला, शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या दरबारात मुजोर औरंगजेबाला नजरेत नजर घालून महाराष्ट्र मातीचं काय दूध असतं, काय सामर्थ्य असतं, काय पुरुषार्थ असतो भारताचा, तो सगळ्यांसमोर भरलेल्या दरबारात दाखवून देण्याचं जे सामर्थ्य या मातीचं आहे ते दिलं. पण त्यांचं कलाकारांनी पुढे जाऊन जे ते मांडलं, अभिव्यक्त केले शिवाजी महाराज. त्यामुळे तळागाळात कलावंतांमुळे, वासुदेवांमुळे, भारूड करणाऱ्या कलावंतांमुळे, तेव्हाची जी पारंपरिक पद्धत होती, कीर्तनकारांमुळे, प्रवचनकारांमुळे शिवाजी महाराज घराघरात पोचले. आणि नुसते घराघरात नाही पोचले, प्रत्येक वडिलांच्या रक्तात पोचले, प्रत्येक आईच्या गर्भात पोचले. आणि मग भालजी पेंढारकर, बाबूराव पेंटर, व्ही शांताराम, चंद्रकांत मांढरे, सूर्यकांत मांढरे, काशीनाथ घाणेकर, अरुण सरनाईक, रवींद्र महाजनी, आशा काळे, जयश्री गडकर असे महानायक जन्माला आले. जर त्यावेळेला ऑस्कर असता तर नक्की पिंजऱ्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला असता. मराठी चित्रपटांचा दर्जा आपण सगळ्यांनी सखोल अभ्यास करा. जुनी ब्लॅक अँड व्हाईट कृष्ण धवल जे चित्रपट आहेत ते बघा, त्यातली प्रतिभा बघा, गांभीर्य बघा, सहजता बघा कलावंतांची. इतकी उच्च कोटीतली कलावंत मंडळी जर महाराष्ट्र भूमी देऊ शकते, भारत भूमी देऊ शकते, तर आपल्याला कुठच्याही उकिरड्यावर चढण्याची आवश्यकता नाही. आपलंच गायरान इतकं तगडं आहे, आपल्याच आईच्या दुधात इतकं सामर्थ्य आहे, पावित्र्य आहे, आपल्याच वडिलांच्या रक्तात नाना तऱ्हेच्या सगळ्या विद्या अवगत आहेत, फक्त त्या जागृत करून पुरस्कृत करायच्या. आता जर आपण शिवा सरांनी इथे जमवलेली आपण सगळी मंडळी बघितली तर ही मंडळी आहेत 18 पगार 12 बलुतेदारांपैकी सरळ साध्या मराठी वर्गातून आलेली लोक आहेत. कुठची लाली लिपस्टिक न लावता, पॉलिश, स्वतःला लेदर पॉलिश न घासता आलेली सहज अवस्थेतली माणसं आहेत. पूर्वी जर बघितलं तर बंदिस्त असं चित्रपट सृष्टी होती, विशिष्ट घराण्यांकडेच मक्तेदारी होती आणि त्या घराण्यातला एखादा तरी इथे असावा
तरच ते चित्रपटातलं संबंधित कार्य झालं असं काहीतरी व्हायचं. पण आता शिवा बागुलांसारख्या अतिशय धडाडीच्या कार्यकर्त्यांनी, शिवात ज्यांनी नाव धारण केलेलं आहे, आणि चित्रपट नटराजाचं मूळ नावच शिव आहे, स्वरूपच शिव आहे, शिव म्हणजे कल्याणकारक, आणि त्या शिवा बागुलांनी हा जो प्रयत्न चालवलेला आहे, सटाणा, संभाजीनगर, धुळे, धाराशिव, जळगाव, नाशिक अशा सगळ्या भागातून आपण सगळे इथे आलात आणि पुण्यासारख्या पुण्यनगरीत पावन झाला. माऊलींची समाधी आहे, तुकोबांच्या गाथा आहेत, संभाजी महाराजांचं बलिदान आहे, आणि शिवाजी महाराजांनी सोन्याने ही भूमी नांगरलेली आहे. त्याच्यामुळे या भूमीचं एक वैशिष्ट्य आहे, सामर्थ्य आहे. 18 पगार, रामोशी, ठाकर, पारधी, कातकरी, दुर्लक्षित सर्व जातींनी स्वराज्य बांधणीमध्ये आपली आपली चिरे रोवलेली आहेत. आणि त्या सगळ्या वर्गातून आपण सगळे कलावंत आलेले आहेत. पूर्वी जर आपण सगळं बघितलं तर कोलाटी समाज, मातंग समाज हा कलेच्या एका उच्च अवस्थेत होता, पण दुर्लक्षित झाल्यामुळे किंवा योग्य अधिष्ठान न मिळाल्यामुळे किंवा ब्रिटिशांच्या चापलूस लोकांनी स्वतःला सगळं लाले लाल दाखवायचं, पॉलिश, गोरे गोमटे चेहरे दाखवायचे, खेड्यापाड्यातल्या कलावंतांना पुढेच येऊन द्यायचं नाही, मग त्यांना लोककलेचं नाव देऊन त्यांना पुन्हा दुर्लक्षित करायचं, आणि कधीतरी कुठेतरी आपलं नाचून दाखवायला त्यांना व्यासपीठावर आणायचं आणि आम्ही लोककलांचा कसा आदर करतोय दाखवायचं. हा भ्रमनिरास जो होता, भ्रमिष्ठता जी होती, तो आज आपण शिवा बागुलांच्या माध्यमातून आणि ह्या अशा चित्रपटांच्या निर्मितीतून, अशा कलावंतांच्या माध्यमातून आज आपल्याला सगळं पुसून काढायचं. आपण सगळ्यांनी एक संकल्प घेतला पाहिजे की यापुढे आपण आपल्या मातीशी, आपल्या संस्कृतीशी, आपल्या राष्ट्राशी आणि आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहू. कुणाला तरी काय वाटेल, बघा जगात मी सगळीकडे बघितलं, मी खूप खोल संस्कृतींचा अभ्यास केला, सर्व जाती, सर्व भाषा, सर्व धर्म, सर्व पंथ या सर्वांचा अभ्यास केला, पण मी भारतीयांचा भिडस्त स्वभाव जो आहे त्याचा खूप जास्त अभ्यास केला. तुम्ही तुमचाच धर्म पालन करताना दुसऱ्याला काय वाटेल, पाकिस्तान विषयी बोलताना एखादा मुसलमान आपल्या बाजूला असेल तर पाकिस्तान विषयी काय बोलताना आपण थांबतो, त्याला वाईट नको वाटायला. अहो पाकिस्तान विषयी बोलताना त्याला काय वाईट वाटणार, अफजल खाना विषयी बोलताना त्याला काय वाईट वाटणार. जो इतिहास सत्य आहे तो आपण मांडला पाहिजे. कुठचीही भाईबीड न बाळगता जर देशद्रोही तुमच्या देशात येऊन धर्मांतरण करत असतील, देशद्रोही तुमच्या देशात येऊन तुमची धर्मस्थळं, देवालय तोडत असतील, बामियान, बुद्धाची जी भूमी, बुद्धिमान लोकांची राजधानी, तिथल्या 2500 वर्ष जुन्या भगवान बुद्धांच्या मूर्ती तालिबानची सत्ता आल्या आल्या तोफा लावून फोडून टाकली, आणि कुठच्याही जगातल्या इतर राष्ट्रांनी त्याचा धिक्कार केला नाही, फक्त शिष्टाचार केला. पण इथे आमची देवालय उद्ध्वस्त झाली, ती पुन्हा निर्माण करण्याची प्रतीक्षा केल्या प्रयत्न केल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, टॉलरन्स, इनटॉलरन्स, कसलं छल आहे आपल्या बरोबर. आता मी शिवा बागुलांनी जे गाणं या निमित्ताने काढलंय SK फाउंडेशनचं, SK आर्ट्स, तर मला आधी वाटलं जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. तुम्ही बघा त्याच्यात आभास काय येतो. समर्थ रामदासांनी सांगितलंय, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान असले पाहिजे. जिथे भगवंताचं अधिष्ठान नाही ते सगळं भोंगळ आहे, आणि ते भोंगळ झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही हिंदी चित्रपट सृष्टीतले सगळे मोठमोठे कलाकार बघितले असतील, ते सगळे आपले आध्यात्मिक उपक्रम खाजगीमध्ये राबवतात. अगदी आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीचा सर्वोच्च, बाकी मी कुठच्याही घाणींना मानत नाही, पण अमिताभ बच्चन जे आहेत त्यांच्याविषयी माझ्या मनात खूप आदर आहे. किमान काय नाही, सांस्कृतिक पाया तरी त्यांचा भक्कम आहे. सर्व विधिविधान केल्याशिवाय स्वतःच्या घरात एकही कार्यक्रम करत नाहीत. किमान त्यांचा आदर्श घ्या. स्वतःच्या कुलस्वामिनी, कुलदेवतांचं अधिष्ठान या रंगव्यासपीठावर, या व्यासपीठावर पूजन केल्याशिवाय आपण करायचंच नाही. आपल्या भूमीशी, आपल्या आईशी आणि आपल्या वडिलांशी जसे आपण एकनिष्ठ असतो, आपण कधीच आपले वडील घामाटलेले असतील, आई कळकट मळकट पोशाखात असेल, नऊवारीत असेल किंवा कुठच्या पोशाखात असेल, तर आपण दुसरी आई दाखवत नाही. पॉलिश वडील दाखवण्यासाठी आपण युरोपातून वडील आणत नाही. तसे आपल्या भारतीय संस्कृतीची जर पाळंमुळं अभ्यास केला तर युरोपियन आणि अमेरिकन लोक, संशोधक लोक तुमच्या आयुर्वेदाचाही अभ्यास करतायत, तुमच्या उच्चार शास्त्राचाही अभ्यास करतायत, तुमच्या मंत्रशास्त्राचाही अभ्यास करतायत, आणि आता पाऊस यज्ञानी पडतो हे सशास्त्र प्रमाण सिद्ध झालेलं आहे. म्हणून आता तहसील कार्यालयांमधून विशिष्ट अग्नी प्रज्वलित करण्यासाठी विशिष्ट रसायन आणून, विशिष्ट लाकडं विशिष्ट हे करून, जिथे पाऊस पडत नाही तिथे पाऊस पडण्याचे प्रयोगही चालू झाले. म्हणजे हा कुणाची चाकोरीबद्ध मालकी हक्क नाही. हा धर्म, हा भारतीय धर्म, हा 18 पगार जातींचा, 12 बलुतेदारांचा, तुमच्या पूर्वजांनी विकसित केलेला भारतीय धर्म आहे. तो टिकवायचं दायित्व आपल्यावर आलेलं आहे. म्हणून संभाजीनगर असेल, 31 डिसेंबरच्या मी शुभेच्छा देण्याने सगळ्यांनी लाजत खाजत जरी दिल्या असतील, शिष्टाचार त्यांनी केला असेल, तर यापुढे आपण पायंडा पडूया की आज 1 जानेवारी आहे, आज मार्गशीर्ष महिना आहे. मार्गशीर्ष, शीर्ष म्हणजे प्रथम, पुढे जाण्याचा मार्ग दाखवण्याचा जो कालावधी आहे, ग्रहताऱ्यांची जी अवस्था असते, ती अवस्था जी पॉझिटिव्ह एनर्जी देते, तो महिना म्हणजे मास, मासोहम मार्गशीर्षो असं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात. मासांमध्ये मी मार्गशीर्ष आहे, प्राण्यांमध्ये मी सिंह आहे, पक्ष्यांमध्ये मी गरुड आहे, वृक्षांमध्ये मी अश्वत्थ आहे,
तसं मासांमध्ये मी मार्गशीर्ष आहे, मासो हम मार्गशीर्ष. तर मार्गशीर्ष पुढे जाण्याचा मार्ग दाखवण्याचा कालावधी जो आहे तो मार्गशीर्ष आहे. आणि मार्गशीर्षात जन्माला आलेला शिवा आपल्या सगळ्यांना पुढे जाण्याचा, कला क्षेत्रातला विजय प्राप्त करण्याचा, यश कीर्ती विजय वैभव प्राप्त करण्याचा मार्ग दाखवेल. आणि आज मार्गशीर्षात जन्माला आलेल्या शिवा बागुलांना मी आयु, आरोग्य, ऐश्वर्य, यश, कीर्ती, विजय, वैभव प्राप्त होऊ दे. आणि पुढे त्यांना सर्व नाट्य मंदिरं, सर्व मैदान कमी पडावीत त्यांच्या उपक्रमांसाठी असा शुभाशीर्वाद देतो की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातले सर्व 18 पगार 12 बलुतेदार कलावंत येतील आणि आपल्या दिव्य भव्य पारंपरिक कलेने महाराष्ट्राला आणि देशाला मोहून टाकतील, मोहित करतील. आणि कलेच्या क्षेत्रामध्ये एक नवीन मापदंड, नवीन प्रमाण सिद्ध होईल की ह्या मराठी माणसांनी केलेले हे नवीन उपक्रम आणि हा यशस्वी विजयी असेल. रामायणाचं मी तुम्हाला सांगितलं 30 वर्षाचं रामायण, 30 वर्षापूर्वीची मालिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितले होते, पण आज सुद्धा ती टीआरपी सर्वोच्च ठरली. आज सुद्धा महाभारत सर्वोच्च आहे. आज सुद्धा राजा शिव छत्रपती मालिका एक छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र व्यक्त केल्यामुळे प्रचंड बहुमतांनी निवडून येणारा एक सामान्य कलावंत अमोल कोल्हे खासदार होऊ शकतो. याचा अर्थ आपल्या मातीतल्या, आपल्या संस्कृतीतल्या गोष्टींमध्ये कलेला पोषक, कलेला भरपूर संजीवनी देणारं, शक्ती देणारं असं सारस्वत्य, रस, सर्व रस आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. तर कुणाचंही उसना अवसान घेण्याची आवश्यकता नाहीये. आपण सगळ्यांनी, मी शिवा बागुलांना आणि आपल्या सगळ्या व्यासपीठातल्या सन्माननीय आणि आपल्या सर्व स्ट्रगलर, सगळे कलावंत जे आहेत त्या सगळ्यांना असं अभिवचन देतो हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने, जेव्हा जेव्हा साम दाम दंडभेदाची गरज पडेल, जिथे जिथे मराठी, जेव्हा सोंगाड्याच्या वेळेला अडचणी तयार झाल्या होत्या मुंबईमध्ये, तेव्हा दादा कोंडके निराश होऊन बाळासाहेबांकडे गेले आणि बाळासाहेब जाऊन तिथे मुंबईतल्या चित्रपटसृष्टीचे पडदेच फाडून उभे राहिले. तुमच्या भूमीत तुमच्या चित्रपटांना मागे पडावं आणि नको ते सोंगाडे पुढे जात फक्त जाहिरातबाजी आणि आपल्यावर लादलं जातंय बरंचसं. कितीतरी चित्रपटातल्या अशा गोष्टी असतात की जे बहिणीबरोबर, आईबरोबर, मातेसमोर बघू शकत नाही, मुलीसमोर बघू शकत नाही. अशा चित्रपटातल्या अनेक गोष्टी, अशा चित्रपटातल्या अनेक फाजील विनोद, अनावश्यक ओंगळपणा, अशा कित्येक गोष्टी असतात ज्या मला बघायच्या नसतात, पण माझ्यावर त्या लादल्या जातात. माझ्या घरातला टीव्ही चालू केल्या राखी सावंत आणि मिक्काचं चुंबन कसं झालं ते दाखवलं जातं. मग मला जे बघायचंच नाहीये, मला जे माझ्या गर्भात, माझ्या रक्तात, माझ्या वीर्यात, माझ्या विचारांमध्ये, माझ्या चित्तात जे मला उतरवायचंच नाहीये ते माझ्यावर लादलं जात आहे. आणि मग त्या लादणाऱ्यांविरुद्ध जर काय करायचं असेल, त्या दुष्टांविरुद्ध, त्या पोटभऱ्यांविरुद्ध जर काय करायचं असेल, तर आपल्याला तुमच्यासारखे, शिवा बागुलांसारखे कलेशी प्रामाणिक असलेले, कलेशी धार्मिक दृष्ट्या एकनिष्ठ असणारे, श्रद्धापूर्वक कला करणारे असे कलावंत पुढे आणावे लागतील. पूर्वी तुम्ही मला एक सांगा, साधी माणसं चित्रपट होता सर, पिंजरा चित्रपट होता, गुडघ्याच्या वर कुठेच काय जात नव्हतं आणि कुठेही ओंगळपणा नव्हता, अश्लीलता नव्हता. आम्ही सहकुटुंब सहपरिवार सगळे बघत होतो. चंद्रकांत मांढरे असतील, सूर्यकांत मांढरे असतील, चंद्रकांत गोखले असतील, अरुण सरनाईक असतील, सगळे एकापेक्षा एक अव्वल भरीव चित्रपट ज्याच्यामध्ये खूप गाभा होता की चित्रपट पाहिल्यानंतर कुठचा तरी पोरगा फाटकी जीन्स घालून चौकात उभा राहायचा नाही गुटख्याच्या पिचकाऱ्यावर, काहीतरी त्याच्यात विरश्री यायची, काहीतरी वेगळा पुरुष व्हावं, अशी स्त्री माझ्या घरात असावी, अशी बहीण माझी असावी, अशी भावजाई माझी असावी, अशी सून असली पाहिजे, असा पती असला पाहिजे, असा भाऊ असला पाहिजे, असा भाव त्या कलावंतांना पाहून आमच्यामध्ये यायचा. आणि आता फाटक्या जीन्स घालून टुकार टपऱ्यांवर गुटख्याच्या पिचकाऱ्यावरून पोरींना पटवण्याचा निरर्थक प्रयत्न करून नंतर त्याच मुलीला मामाची पदवी, त्या मुलीच्या मुलांना मामाची पदवी देऊन मोकळे होणारे तरुण बघितले. चित्रपटातून घडवायचं आहे, निर्माण करायचं आहे. रामायण बॉर्डर चित्रपट बघितल्यानंतर 2-3 तास का होईना हवा भरलेली असायची लोकांना, पण काहीतरी चांगलं असायचं. गदर चित्रपट पाहिल्यानंतर कुठची टवाळ पोरं जन्माला घालणारे चित्रपट आपल्याला निर्माण करायचे नाहीये. मी शिवा बागुलांशी अनेकदा बोललो, चर्चा केली, मी त्यांचं मोजमाप काढलं. अतिशय गंभीर व्यक्तिमत्व आहे, अतिशय अभ्यासू आहे, मातीशी एकनिष्ठ आहे, धर्माशी एकनिष्ठ आहे. धर्म म्हणजे भारतीय धर्म, रामाचा, बुद्धाचा, महावीराचा धर्म, चोखामेळ्याचा धर्म, तुकोबांचा धर्म, माऊलींचा धर्म, भेदाभेद यावो यावो सान थोर, भेदाभेद अमंगळ असं म्हणणारा धर्म. तुकोबा राय मावळी मन निराश झाली होती, अध्यात्माच्या नावाने खापड फोडत होती आणि नुसतं अध्यात्म करूनच आपलं रक्षण होईल, मेलो तर मेलो, नाहीतर कुणाशी लढता कामा नये, लढलो तर काय प्राप्त होणार आहे, हिंसेचा अहिंसेचा अतिस्तोम माजवला गेला होता. तेव्हा तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की उगीच यांना अतिरेक अध्यात्माचे डोस पाजले तर भौतिक संरक्षण यांच्याकडून होणारच नाही. मग विरश्रीच्या अशा त्या ओव्या आल्या, अभंग आले. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास ऐसे भेदू, भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाथाच्या माती हाणू काठी, विंचू देव्हाऱ्यासी आला, देवपूजा नावळे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमासी ते अधम. आता चित्रपट सृष्टीत पण असंच चाललंय. चित्रपट सृष्टीत
चीनची विचारसरणी, पाकिस्तानची विचारसरणी, पाकिस्तानमध्ये किती चांगली लोक राहतात, बांगलादेशी घुसखोरांना माणुसकी दाखवा, रोहिंग्यांना माणुसकी दाखवा आणि इथल्या भारतीयांना लात मारून कुठेतरी जगाच्या कोपऱ्यात ढकलून टाका, नाहीतर त्यांचं धर्मांतरण करा, अशी एक विचारसरणी शुअर कोटेड साखरी पाणी पाजून आपल्यामध्ये बिंबवण्याचं, रुचवण्याचं. मग त्यात काय झालं, त्यात काय वेगळं काय आहे असं म्हणून आस्ती आस्ती स्लो पॉयझनिंग चालू आहे. आस्ती आस्ती आपल्यातल्या जी विषमता आपल्या भारतामध्ये संपलेली आहे, जे आपल्यामधला भेदाभेद संपलेला आहे, त्या पूर्वी कधीतरी 100-150 वर्षापूर्वीच्या कुठच्या तरी जुन्या स्टोऱ्या तयार करून भारतीयांमध्ये कशी विषमता आहे. आता 18 पगार जातींनी 12 बलुतेदारांनी एकमेकात कित्येक लग्न केलेली आहे, सगळ्यांच्या घरी सगळ्यांच्या सुना लेकी सुना नांदतायत, काही भेद राहिलेला नाही आणि भेद तो लवकरात लवकर आपण सगळ्यांनी मिळून जाळायचा आहे. पण त्या भेदाचं चित्रीकरण इतकं भीषण केलं जातं की दोन जातींमध्ये ताबडतोब तेढ निर्माण होते. कुठचा तरी असा चित्रपट विदेशी शक्तींनी पुरस्कृत केलेला असतो की तुमच्यातली चातुर्वर्ण व्यवस्था किती भीषण भयंकर आहे आणि त्यातले तुम्ही कोण आहात. उसमें से आप दलित हो, ये सवर्ण है, सवर्ण कैसे दुष्ट है, दलित कैसे गरीब है, कभी कभी दलित कैसे गरीब है, सवर्ण कैसे दुष्ट है, कभी तो सवर्ण दुष्ट है और दलित उनके ऊपर अत्याचार कर रहे हैं. ऐसी भीषणता हमें बार बार दिखाई जा रही है. हमें चित्रपट सृष्टि के ऊपर ऐसे अंकुश निर्माण करना है कि हमारी भारतीय सभ्यता को कोई अगर जर्जर करने का प्रयास करे, तार तार करने का प्रयास करे, तो उसकी नींव यहां से हिलानी पड़ेगी, उसकी बुनियाद यहां से नष्ट करनी पड़ेगी. भारतीय सभ्यता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थॉट्स ऑन पाकिस्तान, आपण सगळ्यांनी ते वाचा. जरी चित्रपट सृष्टीचा हा कार्यक्रम असेल तरी मी अवांतर हे बोलतोय कारण तुम्ही सगळी मंडळी उद्या समाजात जाऊन व्यक्त होणार. मी येड्या गवाळ्यांकडे बोलत नाहीये. महाराष्ट्रातल्या कला क्षेत्राशी संबंधित, अण्णाभाऊ साठेंशी संबंधित, लहुजी वस्तादांशी संबंधित, अण्णाभाऊ साठे शाहिरीतले सर्वश्रेष्ठ शाहीर आहेत, शाहीर अण्णाभाऊ साठे, अशा कलावंतांशी बोलतोय. कलावंतांशी का बोलावं लागतं जास्त, का मर्मावर घाव घालायला लागतात, कारण उद्या होऊन ते समाजात व्यक्त होणार आहेत. हजार 2-2 हजार लोकांवर तुमचा परिणाम होणार आहे, प्रभाव पडणार आहे. तुमच्यापासून अनेक तरुणी प्रभावित होणार आहेत, तुमच्यापासून अनेक तरुण प्रभावित होणार आहेत. तर तरुणींनी गर्भाची अपेक्षा करावी, गर्भाची पूजा करावी जिजाऊच्या, अहिल्याच्या, सावित्रीच्या. कुठच्या तरी एरडी गबारी माझ्या गर्भात जन्माला येऊ नयेत याची पूर्ण खात्री आईने घ्यावी. आत्मा आनंद स्वरूप, ईश्वराचं स्वरूप आनंद स्वरूप ईश्वर, आनंद स्वरूप ईश्वर. आत्मा आणि ईश्वराचा साक्षात्कार मूर्तिमंत ज्या मूर्तीमध्ये होतो ती आई. तर ती आई सावध असली पाहिजे स्वतःच्या गर्भाविषयी. जिजाऊ सावध होत्या म्हणून जिजाऊ नुसती एका जागीरदाराची बायको न राहता एका राष्ट्र निर्मात्याची, युगपुरुषाची आई झाली. कारण आई सावध होती. आई जर सावध नसेल, आई बेसावध असेल आणि आईच्या गर्भातून जर नको ती पिलावा जन्माला आली तर ती समाजाला उपद्रव ठरते, त्रासदायक ठरते. म्हणून आपण बसलेल्या माता भगिनींनी निश्चय केला पाहिजे की मी अशी आनंद स्वरूप ईश्वराचा मूर्तिमंत साक्षात्कार करून देणारी आई होईल की माझ्या गर्भातून उत्तम ओज, तेज, तप, बल प्राप्त संतती निर्माण होईल. झेरॉक्स मशीन असते, जर आपण माकडाचं चित्र टाकलं आणि पलीकडून सिंहाची अपेक्षा केली तर कसं शक्य होईल. आई सेम तसंच आहे, झेरॉक्स मशीन आहे. आईने निश्चय करायचा आहे की भारताची संस्कृती, भारताची दिव्य परंपरा अंगीकार करणारी कन्या आणि पुत्रच माझ्या गर्भात जन्माला येते. येड्या गबाळ्यांसाठी जसं आपण घर भिकाऱ्यांसाठी राहायला देत नाही, तसा गर्भ सुद्धा येड्या गबाळ्यांसाठी मी देणार नाही. आपण HIV पॉझिटिव्ह झालाय, कुठे ते बुधवार पेठेत उकिरदार गेला होता आणि म्हणून मग माझ्या घरात राहायला देतो का आपण घरात शेजारच्यांना पण 10 मिनिटाच्या वर बसून देत नाही. नातेवाईक आले ते 4 दिवस आठवड्यावर पाहुणचार करतो, कारण त्या घराचं पावित्र्य आणि घराची स्वतःची एक आचारसंहिता असते, कुळाची स्वतःची एक आचारसंहिता असते. ती भंग करणारी संतती माझ्या गर्भात जन्माला येणार नाही असं प्रत्येक वडिलांनी आणि प्रत्येक आईने निश्चय केला पाहिजे. आणि चित्रपट सृष्टी त्याचा पाया ठरली पाहिजे. अशा शॉर्ट फिल्म आता ताईंचं सांगितलं की खूप संघर्ष करून स्वतःच्या मुलाला आणण्यासाठी हिरकणी स्वरूपात त्यांचा सन्मान केला. अशा आया जन्माला आल्या पाहिजे आणि त्या मुलाने आयुष्यभर जाणीव ठेवली पाहिजे की माझी आई शरीराने अपंग आहे पण मनाने दुर्बल नाही. शरीराचं अपंगत्व हे तिच्या मनाला कारक ठरलेलं नाही. तिच्या मनाने तिच्या शरीराला लाचार केलं आणि तिचं मनाचा निश्चय, तिच्या आत्म्याचं पावित्र्य तिच्या पुत्राकडे तिला घेऊन गेलं. आणि मग अशा माता जन्माला याव्यात म्हणून आपल्या शॉर्ट फिल्म तयार व्हाव्यात. खूप मोठे 3 तासाचे 4 तासाचे चित्रपट काढायची गरज नाही. खूप मोठा कुठच्या तरी विदेशी पुरस्कारासाठी धडपडण्याची गरज नाही. तुमची लोकप्रियता इतकी शिगेला पोहोचेल तळागाळात. म्हणजे मला काही लोकांनी सांगितलं की मराठीमध्ये प्रादेशिक भाषेत न बोलता तुम्ही अनेकदा इंग्रजी किंवा हिंदीमध्ये बोलत जा. तर मी सांगितलं माझं महाराष्ट्रावर जास्त प्रभुत्व आहे आणि माझी ओढ पण महाराष्ट्र संस्कृतीकडे, कारण महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले असं ज्या कवीला वाटतं. तर महाराष्ट्र इतका महत्वाचा आहे की तो राष्ट्राला पारतंत्र्यातून बाहेर काढू शकतो. आद्य क्रांतिकारक
लवजी वस्ताद साळवे असतील, उमाजी राजे नाईक असतील, वासुदेव बळवंत फडके असतील, रंगोबापूजी गुप्ते असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, असे महानायक जर माझ्या भूमीत झाले, अख्ख्या जगाला हेवा वाटावा, सगळ्या इतिहासकारांनी ज्याच्यावर लिहिण्यात गौरव मानावा, एकही मोठे इतिहासकार जगातले असे नाहीये की ज्यांनी स्वतःच्या नावाने एकतरी शिवाजी महाराजांवर चरित्र लिहिलं नाहीये. मोठमोठ्या जागतिक दर्जाच्या इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिण्याचा खोटा खरा तोडका मोडका कसा का होईना खोटा इतिहासकार लिहिण्याचा प्रयत्न केलाय. कारण शिवाजी महाराज असा एक मानदंड आहे की त्यांच्याविषयी मी लिहिलंय, शिवाजी महाराजांविषयी मी लिहिलंय, ह्यात माझं आयुष्य सार्थक आहे असं मानलं जातं. मग एवढं जर उंची शिखर गाठता येतं मराठी राहून, महाराष्ट्रात राहून, तर मग आपल्याला दुसऱ्या इतर गोष्टींची कुबड्यांची गरजच नाहीये. आपण मराठीतच इतकं व्यक्त होऊ चांगलं. आपण हिंदी तर माझी राष्ट्रभाषा आहेच, तिच्याविषयी आणि भारतातल्या सर्व भाषांविषयी मराठी इतकंच म्हणजे माय मरो आणि मावशी जगो. पण जर माय जिवंत असेल तर बळजबरी मावशी उरावर कशाला घ्यायची. म्हणून मराठी भाषेमध्ये अशा प्रगल्भ समृद्ध चित्रपट यावेत, शॉर्ट फिल्म याव्यात. चुकीच्या होणाऱ्या गोष्टींवरती शिवा सरांना मी सांगितलेलं आहे, माझे काही गोष्टी आहेत, माझ्या काही मनातल्या वेदना आहेत सांस्कृतिक, त्या त्यांच्याकडे मी व्यक्त केलेल्या आहेत. आणि शिवा सरांनी मला वचन दिलेलं आहे की मी भाई तुम्हाला शॉर्ट फिल्म बनवून देतो याच्यावर. आणि मला त्यांच्या म्हणजे मी अतिशय मुंबईतला आहे, विलेपार्ल्यातला, मी प्रतिभेने खूप संपन्न आहे. मी छत्रपतींचं, सावरकरांचं, नाथांचं, दत्तांचं, सावरकरांचं, आंबेडकरांचं, शाहीर अण्णाभाऊ साठ्यांचं, लवजी वस्ताद साहेबांची सर्व चरित्र मुखोद्गत केलेली आहेत, पारायण केलेली आहे. मला प्रतिभा ज्यांना म्हणतात कलावंतांमधली, की तो व्यक्त होताना ती प्रतिभा इतकी उच्च कोटीतली असते की दिग्दर्शकाचं दिग्दर्शन मागे पडतं, लेखकाचे संवाद मागे पडतात, त्याचे आविर्भाव जो असतो तो इतका उच्च कोटीला नेऊन ठेवतो की श्रोत्यांचा संवादाकडे लक्ष नसतं, त्याच्या नुसत्या बॉडी लँग्वेजने तिकडचा भाव त्याच्यापर्यंत पोहोचून जातो आणि मग तो कलावंत उच्च श्रेणीला जातो. कधी कधी बघा ना, लेखकाची लेखणी फिकी पडते, दिग्दर्शकाचं दिग्दर्शन मागे पडतं आणि एक एक कलावंत असे भेटतात आपल्या व्यासपीठांना की ते नुसते उभे राहिले तर कलावंत भाव विभोर होऊन जातात श्रोते, आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात की त्याची देहबोलीच इतकी उच्च कोटीतली असते की त्या लिखाणाच्या पलीकडे, त्या दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या अपेक्षेच्या पलीकडे, खूप पलीकडे जाऊन तो श्रोत्यांशी संवाद साधतो आणि तो सांगून टाकतो की मला नेमकं वर्मावर घाव घालायचं, काय मर्म बोलायचंय. तसं माझी अपेक्षा आहे की अशी मार्मिक मर्मभेदी शॉर्ट फिल्म व्हाव्यात, खूप मोठ्या नसतील होणार तर. आणि तुमच्यासारखे सरळ सरळ आता कितीतरी साताऱ्यातल्या ग्रामीण भागातल्या काही मुलांनी ग्रामीण फिल्म तयार केल्या आणि त्या इतक्या लोकप्रिय झाल्या, साध्या साध्या लोकांना घेऊन, गावातली भांडणं, चावडीवरची भांडणं, सासू सुनेची भांडणं. मग जर तेवढं सामान्य माणसांमध्ये एवढी प्रतिभा आहे तर आपण थोडासा विचार केला तर राष्ट्राला पुरस्कृत ठरेल अशी, आपल्या उत्सवांचं, सणांचं शास्त्रीय सांस्कृतिक महात्म्य पटवून देईल अशा फिल्म आपण सगळ्यांनी तयार कराव्या. आणि साम दाम दंडभेद, दंडभेद ह्या शब्दांचा ह्यासाठी प्रयोग करतोय कारण शिवा बागुलांसारखा गुणवंत, चरित्र संपन्न, धर्मनिष्ठ माणूस जर पुढे जात असेल तर काही असे टुकार टाकार असतात, दुष्ट असतात, नीच असतात की ज्यांना ही अशी चांगली माणसं त्या चित्रपट सृष्टीत नको असतात. त्यांना मुली नासवणारी हवी असतात, चरित्र हनन करणारी हवी असतात, बेवडी हवी असतात, रोडछाप हवी असतात, चरित्रहीन हवी असतात, कुठचा का असेना पैसा लावून आपलं पोट भरणाऱ्या, तुंबड्या भरणारे हवे असतात. तर अशी लोकांमध्ये अडथळे तयार होतात. आणि यापुढे आम्ही मराठी चित्रपट सृष्टी असो, हिंदी चित्रपट सृष्टी असो, जिथे राष्ट्रवाद नसेल, जिथे सांस्कृतिक भारताचा पाया अपमानित करण्याचं कुठचं षडयंत्र होणार असेल, त्याच्यामध्ये आम्ही आडवे जाणार आहोत, चपली जोडणार आहोत, सगळे सेट उद्ध्वस्त करणार आहोत. आणि असेच सेट आपल्याला ह्या भारतात ठेवायचे जे भारताची सांस्कृतिक दृष्ट्या सेवा करतील. आणि म्हणूनच आज SK आर्ट्सच्या निमित्ताने आपण हे व्यासपीठ मला दिलं. महत्वाच्या महाराष्ट्रभरच्या सगळ्या कलावंतांना मी धन्यवाद देतो, अभिवादन करतो की आपण सगळ्यांनी शिवा बागुलांच्या मागे उभे राहिलात. आज सगळे पदाधिकारी आहेत, ज्यांचे सत्कार झाले, ते सगळे तळागाळातली माणसं आहेत. बघा शिखर किती उंच आहे, त्यापेक्षा पाया किती मजबूत आहे, याच्यावर त्या इमारतीचा डामडोल ठरतो. आता तुमच्या सगळ्यांकडे पाहून माझ्या एक लक्षात आलंय की शिवा बागुलांचं शिखर अजून बांधणं चालू आहे, पण पाया इतका मजबूत केलाय की किती कमानी चढवले आणि किती इमले बांधले तरी तो हलणार नाहीये, तो डगमगणार नाहीये. कारण सर्व संघर्षात तावून सुलाखून संसाराचे चटके खाऊन आलेले सगळे सामान्य माणसं आहेत. कुठची 5 स्टार माणसं नाही आहेत की ज्यांना कंबोड शिवाय कुठे बसताच येत नाही. सामान्य माणसं आहेत, सर्व स्तरात, ग्रामीण क्षेत्रात, सर्व चायला मायला सर्व भाषा ऐकणारी, मूळ मराठी भाषेतले सर्व पैलू उलगडून सांगणारी आणि संस्कृती जगून दाखवणारी जिवंत माणसं आहेत. त्याच्यामुळे नक्कीच शिवा बागुलांचं यश शिवाच आहे, मुख्य आदिनाथ गुरु सगळ्यांचा आहे. त्या शिवाचं यश शिवाच निश्चित करेल. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आज हा कार्यक्रम झाला, त्यांचा जन्मदिवसाच्या दिवशी हा कार्यक्रम झाला. नव्याने त्यांचे पुन्हा पुन्हा जन्म प्रतिभेने होत राहतील आणि नवीन नवीन दरवर्षी आपल्याला ते नव्याने उलगडतील. इतके त्यांचे पैलू उलगडू देत आणि हा महाराष्ट्र त्यांना मंत्रमुग्ध होऊन जाऊ दे, एवढ्या शुभेच्छा देतो.
तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. आपण सगळे लांबून आलेले आहात. पुढच्या वर्षीचा कार्यक्रम प्रचंड होईल याची मी शाश्वती देतो हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने. आणि जे काय लागेल ते सर्व पाठबळ आम्ही स्वतः उभे करू. जय हिंदू राष्ट्र.